साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार व हत्या प्रकरणी सीएमआरसी मार्फत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र बार्शीटाकळी व जमाते इस्लामी हिंद आणि सद्भावना मंच बार्शीटाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने नायब तहसीलदार माननीय विनोद पासपोहे तहसील कार्यालय बार्शीटाकळी यांना आरजे कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी एका डॉक्टर महिलेचा बलात्कार करून तिची निर्घृण हत्या सारखा जघन्य अपराध करण्यात आला होता। सदर घटनेच्या निषेधार्थ अपराधीला कठोर शिक्षा किंवा फाशी देण्यात यावी अशा क्रूर कृत्य अमानुष अत्याचार करणाऱ्या अपराधीकरिता कायद्यात फाशीची शिक्षा ची तरतूद करावी व आमची मागणी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवावी असे निवेदन देण्यात आले। निवेदन देण्याकरिता मुख्य मार्गदर्शक महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वय अधिकारी माननीय वर्षा खोब्रागडे मॅडम व सीएमआरसी अध्यक्ष शालीनताई सावरकर, सचिव रेणुका शेवलकर होते। निवेदन देण्याकरिता संपूर्ण जबाबदारी सीएमआरसी व्यवस्थापक नहेल समीर शेख, एलडीसी प्रितेश वाघमारे, मोहन ताजने, उज्ज्वला इंगडे, वीणा मोहोळ, दुर्गा मुर्तळकर, अर्चना भांगे, मालता चक्रे, सीआरपी शिल्पा भातकडे यांनी पार पाडली। नमस्कार, मी नहेल शेख आणि महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र बार्शीटाकळी या बार्शीटाकळी तालुक्यातील संपूर्ण बचत गटातील महिला, आरजीबी मेंबर, सीएमआरसी स्टाफ, एलडीसी आणि जमाते इस्लामी हिंदचे सगळे कार्यकर्ते आमच्या सोबत उपस्थित आहेत। आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलेले आहे। कारण की आपण सगळ्यांना माहीतच आहे 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे एक मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरचा बलात्कार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। ही घटना अतिशय घृणास्पद आहे आणि माणुसकीला काळिमा पोचणारी आहे। त्याकरिता आम्ही शासनाद्वारे एक तहसीलदार साहेबांच्या मार्फत एक निवेदन देत आहे की आपल्या कानून कायद्यामध्ये अशी तरतूद करावी की असे नराधम जो अपराधी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा कडक शिक्षा झाली पाहिजे। यांना माफी कोणत्याही परिस्थितीमध्ये भेटली नाही पाहिजे। याचे आमच्या हिशोबाने काही कारण असू शकतात। एक आहे स्त्री भ्रूण हत्या, म्हणजे लग्नासाठी मुलींचं कमी मिळणं, म्हणजे त्याच्यामुळे पण बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे। नशा आहे, दारू पिणे आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे नशेचे लत लागलेले आहेत आजकालच्या मुलांना, तो पण एक प्रकार आहे त्याच्यामध्ये। आणि दुसरं की आपल्या समाजामध्ये एक पुरुष प्रधान संस्कृती हा पण त्याचं एक कारण असू शकते। तर शासना दरबारी आमची एकच विनंती आहे की याच्या मागचे कारण काय आहे आणि याच्यावर ते कारण शोधून त्याच्यावर आळा घातला पाहिजे आणि अशा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आज नारी जे आहे ते आपल्याला कुठं सेफ दिसत नाहीये। आपण जे भारत संस्कृती आहे, रावणाला जाळण्याची दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळतात का जाळतात? कारण त्याने सीतेचं अपहरण केलं। पण आजची हे नारी, आजची ही सीता, तिचं अपहरण तर नाहीच केलं पण तिच्यावर खूप अत्याचार केला। तर हा जो रावण आहे, हा जो आजकालचा जो रावण आहे, आजचा जो रावण आहे, हा रावण मोकाटा फिरतो, त्याचं कोणीच काही करू शकत नाही। मी सर्व पंतप्रधान साहेबांना विनंती करते आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना पण विनंती करते की त्यांनी ह्या रावणाचा वध केलाच पाहिजे आणि त्याला जिवंत जाळलंच पाहिजे।